राज्यात आज अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता। रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथ्यावर सुद्धा जोरदार पावसाची शक्यता, तर अकोला, वर्धा, भंडारा, गोंदियामध्ये जोरदार पाऊस। पुणे जिल्ह्यामध्ये 31 जुलैपर्यंत सरासरीच्या 179% पावसाची नोंद, तर अपेक्षित 309 मिलीमीटरच्या तुलनेत 556 मिलीमीटर पाऊस पडलाय। मावळ आणि खेड तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस। कृषी विभागानुसार मावळमध्ये तब्बल 1680 मिलीमीटर पावसाची नोंद। आषाढी वारीमधून एसटी महामंडळाला 41 कोटींचा महसूल। राज्यभरातनं तब्बल 9 लाख वारकऱ्यांना पंढरपुरात पोहोचवलं। सुमारे 5500 विशेष बसेसच्या माध्यमातून 21527 फेऱ्या चालवल्या। राज्यातील पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेमध्ये यंदा मोठी वाढ। तिसऱ्या कॅप फेरीनंतर 99,778 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलाय। अजून 2 फेऱ्या बाकी असल्यामुळे गेल्या वर्षीचा 1,07,000 प्रवेशांचा विक्रम यंदा मोडण्याची शक्यता। एल निनो आणि आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर 2026 ते 27 या हंगामात जागतिक गहू उत्पादन घटण्याचा अंदाज। आंतरराष्ट्रीय धान्य परिषदेनुसार उत्पादन 84.4 कोटी टनांवरून 82.1 कोटी टनांपर्यंत कमी होऊ शकते। एफडीए कडून राज्यभरात सध्या कारवाई होत असल्यानं बनावट दुधाला चाप, तर बाजारामध्ये चांगल्या दुधाची मागणी वाढत असल्यामुळे दुभत्या जनावरांच्या किमतीतही वाढ झाली आहे। म्हैस आणि गायींच्या किमतीत 15 ते 20% वाढ झाली आहे। अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये रविवारी पर्यटकांची विक्रमी गर्दी। रविवारी चिखलदऱ्यामध्ये 15,000हून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे। दाटधुकं हिरवाईमुळे या ठिकाणी पर्यटकांची पावलं चिखलदऱ्याकडे वळत आहेत। छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं सरकारी डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करण्यास परवानगी नाकारली। नॉन प्रॅक्टिस अलाउन्स स्वीकारल्यानंतर खासगी प्रॅक्टिस करता येणार नसल्याचंही स्पष्ट। डॉक्टरांच्या याचिका फेटाळण्यात आल्या।